यहाँ पर पुलिस स्टेशन में तो क्या मागणी आहे आपके? 4-5 दिवस पूर्वी अन्वयामध्ये जे प्रकरण घडला तो मांसाचा तुकडा आणि पोलिसना त्याचे चांगल्या प्रकारचा तपास करून मूळ आरोपीला अटक केला। काही समाजकंटक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होतं वो हिंदू हे काम करू शकत नाही, मंदिरात मांस टाकत नाही, हे सगळं आम्हाला मान्य आहे, त्यांनाही मान्य आहे, पण मुसलमान करता असा कुठे आहे? त्यांचा आरोप होता की मुसलमान अटक करा। मग निष्पन्न तपास झाल्यामुळे आरोपी त्या पोलिसच्या हाती लागला आणि त्याच्यावर कारवाई करण्यात आली। त्या रोषमध्ये भोकरदनमध्ये शुक्रवारी एक मोर्चा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चाचा उद्देश हे होता की दोन समाजामध्ये कसं तरी ट्रेंड निर्माण करायचा। भोकरदनची परंपरा आहे, भोकरदनमध्ये 40-50 वर्षापासून आम्ही सुद्धा राजकारण करतो आणि गणपती विसर्जन असेल, कोणताही सण असेल, आम्ही स्वतः उभा राहून सनी त्यांना मान सन्मान देतो, त्यांचा सत्कार करतो। भोकरदनचे परंपरेचे हिंदू बी आमचे एकमेक आम्ही चांगल्या पद्धतीने इथं राहतो आणि भोकरदन शहरची गंगा जमुना तहजीब जी आहे याला कुठेतरी बिघडण्याचं काम, त्याला तरी गाळबोट लावण्याचं काम काही समाजकंटक इथे करतात आणि बाहेरचे लोक येऊन सनी इथे करतात। माझं म्हणणं असं आहे, तुम्हाला जर सभा घ्यायची आहे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट जागामध्ये घ्या, सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊन सनी आणि त्या रोडवरून जाताना मुसलमान टोपीवाले हे चालले यांच्यावर गुन्हा दाखल करा, पोलिसाला आपण सूचना देता, ही लोकशाही नाही राहिली, ही जे हुकमशाही झाली तुमची। आमचं म्हणणं आहे हुकमशाहीला कुठेतरी थांबवण्यासाठी आणि या बाहेरच्या लोकांना भोकरदन शहरामध्ये वातावरण खराब करण्यासाठी येणं जे चालू आहे त्यांना पोलिसांना कुठेतरी परमिशन नाकारावं अशी पोलीस प्रशासनाला विनंती आमची। आणि सतत भोकरदनचे लोक नेहमीप्रमाणे इथे जे राहतात ते कोणत्याही प्रकारचा भोकरदन शहरामध्ये असा गाळबोट लागू नये या मुस्लिम समाजाचा बी आणि हिंदू समाजाचा बी प्रयत्न आहे का बा आपण चांगल्या पद्धतीने इथे राहतो। बाहेरचे काही लोक इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात। पोलिसाला त्यांचा उद्देश होता का मुसलमान आरोपी व्हावा म्हणून त्यांचा रोष पोलिसावर बी होता, सरळ म्हणण्यात काही हरकत नाही आणि त्या हिशोबाने त्यांना ते प्रोग्राम घडवून आणला। मला माध्यमातून आम्ही शुक्रवारी भोकरदनचे सर्व मुस्लिम समाजानं ते रिक्षेवाले असेल, फ्रूटवाले असेल, हॉटेलवाले असेल, हातगाडीवाले असेल, या सगळ्या लोकांना त्या दिवशी बंद ठेवण्याचा एक निर्णय घेतला आणि या प्रोग्राममध्ये कोणताही गालबोट लागू नये या मुस्लिम समाजाचा उद्देश होता। त्या उद्देश आम्ही साध्य केला, या प्रोग्राम त्यांना केलेला आहे। मग त्या प्रोग्राममध्ये ज्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द बोलण्यात आला त्याबद्दल आम्ही या निवेदन देतो आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो का यांच्यावर कडक कारवाई व्हावी। धन्यवाद।